the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. Today in this video we are going to discuss the IUPAC nomenclature rules used for naming of aromatic compounds. Aromatic compounds, the first aromatic compound is a benzene, but this hexagonal benzene ring may be represented by any one of the three ways. तीन वेगळ्या पद्धतीने आपण ते दाखवू शकतो. This is the first way of representing the benzene ring. All the carbon atoms and hydrogen atoms as well as single and double bonds which are present in the ring are represented in this structure. There is a alternate double bond system. This system is known as a conjugated system. This is the one way of representing the benzene ring. This is the second way of representing the benzene ring. Just like a bond line structure, there is no carbon and hydrogen atoms are shown in this structure, but there is a alternate position of double bond is changed in two structures. This is the second way, and this is the third way of representing the benzene ring. यामध्ये काय केलंय आतल्या बाजूला एक सर्कल आहे आणि बाहेरच्या बाजूला एक हेक्सागॉन असणारा आहे. यामध्ये कुठेही आपल्याला नो कार्बन, नो हायड्रोजन एज वेल एज देयर इज नो डबल बॉन्ड is represented in this structure. Only hexagon, and inside the hexagon there is a circle. So what is the meaning of this circle? The circle which is inside the hexagon represents the 6 completely delocalized pi electrons or 3 conjugated double bonds. म्हणजे एक एकूण 3 डबल बॉन्ड्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. एक डबल बॉन्ड म्हटलं की 2 इलेक्ट्रॉन झाले, त्यामुळे एकूण 6 इलेक्ट्रॉन्स असतील किंवा 3 डबल बॉन्ड म्हणजे कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स असणारी आहेत. ही सगळी 3 बॉन्ड्स म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स दे आर डिलोकलाइज्ड, मीन्स दे आर नॉट फिक्स्ड or associated with any particular carbon of hexagon. म्हणजे 6 कार्बनचाच तो आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर 6 पैकी कोणत्याही कार्बन ॲटमचा तो इलेक्ट्रॉन असेल, त्यामुळे ते 6च्या 6 इलेक्ट्रॉन्स त्या 6 कार्बन ॲटम्स भोवती सतत फिरत असतात. दे आर नॉट फिक्स्ड, दे आर नॉट लोकलाइज्ड, बट दे आर डिलोकलाइज्ड. हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. लक्षात राहील. आता यामध्ये इथं आपण बघूया सिग्मा डबल बॉन्ड जो असणार आहे तो इट कन्सिस्ट ऑफ 1 सिग्मा अँड 1 पाय बॉन्ड. म्हणजे सिंगल बॉन्ड सिग्मा बॉन्ड तो कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे, आणि पाय बॉन्ड इज अ वीक बॉन्ड बिकॉज इट इज फॉर्म बाय sideways overlapping of atomic orbitals, and sigma bond is a very strong bond as compared to pi bond because it is formed by the head-head overlapping of atomic orbitals, maximum overlapping of atomic orbitals, so it is very strong bond. And pi bond is formed by sideways overlapping of atomic orbitals, म्हणजे असं ओव्हरलॅपिंग त्याच्यामध्ये झालं असतं, त्यामुळे ते खूप कमी असेल ओव्हरलॅपिंग, त्यामुळे स्ट्रेंथ त्याची कमी असणारी आहे. म्हणजे इथं या स्ट्रक्चर मध्ये पाय बॉन्ड आहे, हा पाय बॉन्ड आहे, हा पाय बॉन्ड आहे, 3 पाय बॉन्ड्स आहेत. या पोझिशन या स्ट्रक्चर मध्ये बदललेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे 6च्या 6 इलेक्ट्रॉन्स या 6 कार्बन वरून सतत फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा पहिल्यांदा पार्ट लक्षात ठेवणं, कारण यावर केमिकल रिॲक्शन पण बऱ्याचशा अवलंबून आहेत की जो पुढे तुम्हाला हायड्रोकार्बन्स टॉपिक मध्ये अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणून जे सब युनिट येणार आहे त्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच पाहिजेत. समजलंय? पुढे जाऊया. ठीक आहे. नाउ विल डिस्कस द डेरिव्हेटिव्हज ऑफ बेन्झीन.
म्हणजे IUPAC rules used for naming the derivatives of benzene. Derivatives of benzene आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणजे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. each carbon is attached to one hydrogen atom. तर या बेन्झीन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असणार आहे, तर या बेन्झीन डेरिव्हेटिव्ह आपण कशाला म्हणायचं, तर कार्बनवरचा जो थेट हायड्रोजन असणार आहे तिथं जर एखादा फंक्शनल ग्रुप डायरेक्ट जोडलेला असेल, म्हणजे हायड्रोजन ऑफ बेन्झीन रिंग इज रिप्लेस्ड बाय एनी फंक्शनल ग्रुप or functional group is directly attached to the benzene ring, then such compounds is called substituted benzene or derivatives of benzene. म्हणजे बेन्झीनचे जे 6 कार्बन ऍटम्स, प्रत्येक कार्बन ऍटमला एक हायड्रोजन ऍटम, त्या कार्बनवरचा एक हायड्रोजन किंवा त्यापेक्षा जास्त हायड्रोजन जर फंक्शनल ग्रुपनं मीन्स अदर दॅन हायड्रोजन फंक्शनल ग्रुपनं जर सबस्टिट्यूट केले असतील, तर ती जी काही कंपाऊंड्स असणारे आहेत दे आर कन्सिडर्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन किंवा सबस्टिट्युएटेड बेन्झीन असणारी आहेत. तर उदाहरणार्थ आपण बघूया. इथं Cl आहे, म्हणजे एनी वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम एनी वन ऑफ द 6 कार्बन ॲटम. म्हणजे एक हायड्रोजन 6 कार्बन पैकी कोणत्याही एका कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होईल, बिकॉज ऑल हायड्रोजन्स आर इक्विव्हॅलंट. त्यामुळे तिथं काहीच प्रश्न नाही. म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस झाला, तिथं Cl आला, सो इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन, सो नेम इज अ क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन इज IUPAC नेम. किंवा सेकंड स्ट्रक्चर पहा, हायड्रोजन इज रिप्लेस बाय NO2, सो दिस इज सबस्टिट्युएटेड बेन्झीन, नायट्रोबेन्झीन. NO2 ग्रुप इज कॉल्ड नायट्रो ग्रुप. इथं आपण बघूया, आता इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की OCH3 ग्रुप इज अ सबस्टिट्युएटेड, हायड्रोजन पेक्षा वेगळा आहे. OCH3 ग्रुप इज नोन ॲज अ मिथॉक्सी ग्रुप. दिस मिथॉक्सी ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झीन रिंग, so it is a derivative of benzene known as a methoxybenzene and commonly known as a anisole. Now you have to remember that the IUPAC system accepted this anisole as a common name. म्हणजे anisole हे देखील नाव आता प्रचलित किंवा वापरामध्ये आलेलं आहे. ते नाव देखील आपण IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये वापरू शकतो. Now see next structure, OH group is attached to carbon of benzene ring. This is hydroxy benzene known as a phenol. This phenol is common name which is accepted by IUPAC system. आपण हा पॅरेंट म्हणून anisole पॅरेंट म्हणून देखील IUPAC nomenclature मध्ये वापरू शकतो. Now see the next one, NH2 group is attached to the benzene ring. NH2 that is amino group, aminobenzene, commonly known as aniline. हा aniline पण आपण IUPAC ने ऍक्सेप्ट केलेला आहे. त्यामुळं ही कॉमन नेम अशी काही आहेत की जी IUPAC ने ऍक्सेप्ट केलेली आपल्याला पाहायला मिळतात. हे नॉमेनक्लेचर अभ्यासण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहित असायला आवश्यक आहे की एक पेक्षा जर जास्त, आपण पहिल्यांदा पोझिशन ऑफ कार्बन्स इन मोनो सबस्टिट्युएटेड बेन्झीन आपण बघूया. हे बघत असताना तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की त्या मोनो सबस्टिट्युएटेड बेन्झीन मध्ये जर दुसरा एखादा हायड्रोजन रिप्लेस एखाद्या फंक्शन ग्रुपनं झाला असेल तर ते डाय सबस्टिट्युएटेड कंपाऊंड तयार होतं. अशा वेळी त्या पोझिशन असणाऱ्या मोनो सबस्टिट्युएट मधल्या कोणत्या ह्या माहित असणं आवश्यक असणार आहे. हा भाग देखील तुम्हाला हायड्रोकार्बन्स या येणाऱ्या पुढच्या टॉपिक मध्ये अभ्यासायचा आहे. इथं पहा, आपण वन हायड्रोजन ॲटम इज सबस्टिट्युएटेड बाय सबस्टिट्युएंट अदर दॅन हायड्रोजन आपण असं म्हणूया. हायड्रोजन पेक्षा वेगळा कोणताही एखादा फंक्शनल ग्रुप असेल किंवा इवन अल्काइल ग्रुप पण त्याच्यामध्ये असणारा आहे, इथं सबस्टिट्युएंट आपण त्याला म्हणूया. मग त्यावेळी पोझिशन कोणत्या गृहीत धरायच्या आहेत, तर ज्या कार्बन ॲटमला तो सबस्टिट्युएंट जोडलेला आहे दॅट कार्बन इज नंबर्ड ॲज अ ऑलवेज नंबर्ड ॲज अ 1. एक त्याला नंबर आपण द्यायचा आहे आणि तिथून मग क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपण नंबरिंग देऊया 1 2 3 4 5 6 किंवा इकडून दिलं 1 2 3 4 5 6. म्हणजे इकडून दिलं 1 2 3, इकडून दिलं 1 2 3,
म्हणजे इथं 2 नंबर येईल, इथं 3 नंबर येईल, इथं 4 नंबर येईल. म्हणजे 4 नंबरची पोझिशन बदलत नाही, फक्त 2 आणि 6, 3 आणि 5 या दोन्ही आयडेंटिकल पोझिशन तुम्हाला पाहायला मिळतील. आता ह्या ज्या पोझिशन असणार आहेत किंवा हे जे नंबर्स आपण दिलेले आहेत त्यांना नावं आहेत, ते काय ते आपण इथं बघूया. 2 आणि 6 या कार्बनला, ज्या कार्बनला सबस्टेंट जोडलेला आहे, ऍडजसेंट कार्बन ऍटमला जोडलेले जे किंवा जे कार्बन असणार आहे ऍडजसेंट त्यांना आर्थो असं म्हटलं जातं. म्हणजे पोझिशन 2 अँड 6 आर कॉल्ड आर्थो, कारण या सबस्टिट्युएंटला किंवा या कार्बनला ऍडजसेंट कार्बन ऍटम्स हे दोनच आहेत, त्यांना आर्थो असं आपण म्हणतो. सो पोझिशन 2 अँड 6 आर आर्थो. आता 3, 1 2 3 किंवा 1 2 3 म्हणजे 3 आणि 5 पोझिशन 3 अँड 5 आर कॉल्ड मेटा. दे आर अल्टरनेट पोझिशन. पहा, इथं सबस्टिट्युएंट आहे 1 ला तर 3 पोझिशनला मेटा, इथं सबस्टिट्युएंट आहे तर 3 पोझिशनला मेटा, आणि पोझिशन 4 जे असणारे आहे त्याला पॅरा असं आपण म्हणतो. ज्यावेळी मोनो सबस्टिट्युएटेड बेन्झीन असेल त्यावेळी 2 पोझिशन आर्थो, 2 मेटा आणि 1 पॅरा असेल. 2 6 आर्थो, 3 5 मेटा अँड 4 इज अ पॅरा. हे खूप महत्वाचं असणार आहे. आता आपण बघूया IUPAC नॉमेनक्लेचर, यावरनं उदाहरण घेऊया आपण. इथं पहा, now observe this structure, you will find that two hydrogen atoms from adjacent carbon atom, they are replaced by 2 Cl, so they are identical. त्यामुळं इथं लक्षात घ्या 1 2 पोझिशन पाहायला मिळेल. 1 2 ऍडजसेंट कार्बन ऍटम आहे, त्यामुळे याचं नाव काय येईल 1 2 असं आपण जर नंबरिंग दिलं तर 1 2 दोन सारखे आहेत, त्यामुळे डाय क्लोरोबेन्झीन. म्हणजे 1 2 डाय क्लोरोबेन्झीन इज द IUPAC नेम. कॉमन नेम द्यायचा असेल तर हा एक सबस्टेंट कुठलाही गृहीत धरला तर त्याच्या संलग्न कार्बन ऍटमला Cl आहे, त्यामुळे ती पोझिशन कोणती असणार आहे पहा, आर्थो. आणि त्यामुळे याचं नाव असेल O, दॅट इज आर्थो डायक्लोरोबेन्झीन. म्हणजे असे ऍडजसेंट कार्बन ऍटमवर 2 आयडेंटिकल ग्रुप असतील तर ती पोझिशन आर्थो असणार आहे, आणि त्याचं रिप्रेझेंटेशन हे O स्मॉल तिथं असणार आहे, आर्थो डायक्लोरोबेन्झीन. इथं पहा नेक्स्ट एक्झाम्पल, Cl इथं पोझिशन 1 गृहीत धरली तर 3 पोझिशनवर परत Cl आहे, त्यामुळे 1 आणि 3 पोझिशन आहेत, म्हणजे मेटा पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 1 आणि 3, त्यामुळे याचा IUPAC नेम काय झालं 1,3 डायक्लोरोबेन्झीन, आणि कॉमन नेम असेल मेटा पोझिशन आली इकडून 1 2 3 1 2 3 3 पोझिशन काय झाली मेटा, इकडून 1 2 3 ती पण मेटा असणार आहे, त्यामुळे मेटा डायक्लोरोबेन्झीन कॉमन नेम असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, now you will find that the 2 Cl atoms are attached to the opposite carbon atoms. त्यामुळे इथून नंबरिंग 1 केला 1 2 3 4 किंवा इकडून केला 1 2 3 4, सो बोथ पोझिशन्स आर पॅरा पोझिशन्स असणार आहेत. त्यामुळे पॅरा डायक्लोरोबेन्झीन हे कॉमन नेम असेल किंवा 1,4 डायक्लोरोबेन्झीन इज द IUPAC नेम असणार आहे. या पद्धतीनं मोनोसबस्टिट्युएटेड बेन्झीन माहित असायला पाहिजे, पोझिशन्स माहित पाहिजे, त्यांना नावं काय आहेत, कोणते नंबर्स आहेत हे माहित पाहिजे. आणि पण तू स्ट्रक्चर जी तयार होणारी आहे, तुम्ही जी आपण आता अभ्यासलेत ती डाय सबस्टिट्युएटेड असेल किंवा इव्हन ट्राय सबस्टिट्युएटेड पण असणारी आहेत. परंतु मोनोसबस्टिट्युएटेड बेन्झीन मधल्या कार्बनची पोझिशन तुम्हाला माहित असणं, त्यांना काय म्हटलं जातं हे माहित असणं आवश्यक असणार आहे, त्याशिवाय ती नावं तुम्हाला लिहिता येणार नाहीत. नाव कॅन यू टेल, ही जी 2 एक्झाम्पल्स दिलेली आहेत यांची IUPAC नेम्स आपण सांगू शकाल का? जर आपणाला जर आता झालेला आहे यापूर्वी तर त्यावरनं किंवा यापूर्वीचे जे काही नियमावली असणारे IUPAC रूल्स आतापर्यंत आपण अभ्यासलेले आहेत त्याच रूलचा वापर इथं देखील आपल्याला करायचा आहे. इथं पहिलं जस्ट फोकस ऑन बेन्झीन रिंग, हेक्सागोनल रिंग. बेन्झीन हा पॅरेंट असणार आहे आणि थेट बेन्झीनला जोडलेले जे हायड्रोजन असणार आहे दे आर रिप्लेस बाय फंक्शनल ग्रुप, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप किंवा सबस्टिट्युएंट्स आपण म्हणूया आहेत. म्हणजे इथं एक Cl आहे, इथं एक Br आहे, म्हणजे हा क्लोरो झाला तर हा ब्रोमो झाला.
या स्ट्रक्चर मध्ये पहा, दिस इज क्लोरो, दिस इज नायट्रो. म्हणजे इन बोथ स्ट्रक्चर यू विल फाइंड दॅट द टू डिफरंट सबस्टिट्युएंट्स और फंक्शनल ग्रुप्स आर अटॅच्ड डायरेक्टली टू द बेन्झीन रिंग. बरोबर आहे. मग आता इथं दोन वेगळे आहेत, टू डिफरंट सबस्टिट्युएंट्स or functional groups are attached to the benzene ring of carbon, then you have to use the alphabetical order. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. त्यामुळे अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये काय येईल, याचं नाव ब्रोम आहे तर याचं क्लोरो आहे, म्हणजे बी कम्स फर्स्ट. त्यामुळे या कार्बनला नंबर 1 येईल आणि याला नंबर 2 येईल, 3 येईल, 4 येईल. सो द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज 1 ब्रोमो 4 क्लोरो बेन्झीन. 1 bromo 4 chloro benzene. This is the correct IUPAC name किंवा कॉमन नेम त्याचा असणार आहे पॅरा ब्रोमो क्लोरो बेन्झीन. पॅरा ब्रोमो क्लोरो बेन्झीन, दिस इज द कॉमन नेम. इकडे बघूया आता, याला 1 नंबर, कारण सी आणि एन चा विचार जर केला तर सी कम्स फर्स्ट, 1 2 3. त्यामुळे मेटा पोझिशनला NO2 असणार आहे, 3 पोझिशन आहे. त्यामुळे 1 क्लोरो 3 नायट्रो बेन्झीन, 1 क्लोरो 3 नायट्रो बेन्झीन किंवा मेटा क्लोरो नायट्रो बेन्झीन, ह्याला हे मेटा पोझिशनला आहे. त्यामुळे M दॅट इज मेटा क्लोरो नायट्रो बेन्झीन. म्हणजे अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर असणारे आहेत. पॅरा असेल तर स्मॉल p, मेटा असेल तर स्मॉल m, या पद्धतीचं नोटेशन तिथं वापरायचं. समजलं? ठीक आहे. नाउ ऑब्झर्व अँड डिस्कस. बघा, हे खूप महत्वाचं आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलंय आणि इफ यू आर आस्क्ड राईट द IUPAC नेम ऑफ द गिव्हन स्ट्रक्चर, तर यामध्ये मुद्दाम NH2 हा रेड मध्ये दाखवला. तुमच्या लक्षात यायला पाहिजे लगेच की बाबा गृहीत धरा की Cl इज नॉट अटॅच टू द गिव्हन स्ट्रक्चर. तर राहिलेलं स्ट्रक्चर जे असणार आहे ते कसं असणार आहे, असं असणार आहे. मग या स्ट्रक्चरला काय नाव आहे आपण आता अभ्यासलेलं आहे. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन, अमिनो बेन्झीन किंवा कॉल्ड ॲनिलीन. ॲनिलीन हे दिस इज द स्पेशल नेम कंपाऊंड असणार आहे. म्हणजे ही अशी नावं आहेत की जी तुम्हाला कॉमन नेम मध्ये पण आहेत, परंतु IUPAC मध्ये पण ती वापरात आलेली आहेत. त्यामुळे स्पेशल नेम कंपाऊंड्स असणार आहेत. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त, when 2 or more functional groups are attached to the benzene ring, then if one of the functional group is a special gives the special name to the compound. म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप पैकी जर एक असा फंक्शनल ग्रुप असेल की तो त्या कंपाऊंडला स्पेशल नाव देतोय, विशिष्ट पद्धतीचं नाव देतोय, तर तो पॅरेंट म्हणून आपण विचारात घ्यायचा आणि राहिलेला भाग हा सबस्टिट्युएंट असणारा आहे. म्हणजे इथं याला नंबर 1 दिला तर याला नंबर 2 येणार आहे. त्यामुळे याचं करेक्ट IUPAC नेम काय असणार आहे, 2 क्लोरो ॲनिलीन. 2 क्लोरो ॲनिलीन, दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ स्पेशल नेम कंपाऊंड. याचा हा तो डेरिव्हेटिव्ह, इथला हायड्रोजन रिप्लेस बाय Cl. बरोबर आहे. पुढे जाऊया. किंवा आर्थो पोझिशनला Cl आहे, त्यामुळे आर्थो क्लोरो ॲनिलीन कॉमन नेम असणार आहे. नाउ सी, ऑब्झर्व द नेक्स्ट स्ट्रक्चर. लक्षात येईल तुमच्या की असं स्ट्रक्चर जर असेल तर त्याला आपण हायड्रॉक्सी बेन्झीन म्हणजे फिनॉल असं म्हटलेलं आहे. म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप आहेत पैकी एक फंक्शनल ग्रुप असा आहे बेन्झीन रिंगला जोडलेला की तो त्या बेन्झीन रिंगला जोडला असेल तर त्यावेळी विशिष्ट पद्धतीचं नाव त्या स्ट्रक्चरला मिळतं. तो भाग हा पॅरेंट म्हणून विचारात घ्यायचा आणि राहिलेला जो भाग असणार आहे तो सबस्टिट्युएंट म्हणून आपण विचारात घ्यायचा आहे. त्यामुळे इथं 4 पोझिशनला Br आहे. त्यामुळे 4 ब्रोमो फिनॉल किंवा पॅरा ब्रोमो फिनॉल, दिस इज द करेक्ट कॉमन नेम और करेक्ट IUPAC नेम हे असणार आहे. ओके, नेक्स्ट वन. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल 2 पैकी CHO ग्रुप जर डायरेक्ट बेन्झीन रिंगला जोडला असेल तर इट गिव्स स्पेशल नेम टू दिस स्ट्रक्चर, दॅट इज द बेन्झाल्डिहाइड. Benzaldehyde, this is the benzaldehyde is the common name accepted and this name is accepted by the IUPAC or adopted by the IUPAC. त्यामुळे हा 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 याचा डेरिव्हेटिव्ह असेल 1 2 3 3 नायट्रो बेन्झाल्डिहाइड किंवा मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड, म्हणजे M नायट्रो बेन्झाल्डिहाइड हे करेक्ट IUPAC नेम याचा असणार आहे. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा वेगळी फंक्शनल ग्रुप जोडलीत, पण एक फंक्शनल ग्रुप असा आहे की त्या बेन्झीन रिंगला जोडलेला, इट गिव्ह स्पेशल नेम टू दिस स्ट्रक्चर.
तर तो पॅरेंट म्हणून विचारात घ्यायचा आणि राहिलेले सबस्टिट्युएंट म्हणून असणार आहे. इतकं ते सोपं आहे. कळालं? पुढे जाऊया आता. ट्राय दिस. ट्राय सबस्टिट्युटेड बेन्झीन आहेत ही. इथं आपण प्रयत्न करूया बघा. 3 आहेत. एक क्लोरो नायट्रो नायट्रो, 2 नायट्रो आहेत म्हणून डाय नायट्रो इल. आता सी पासून सुरू होईल पहा, कारण अल्फाबेट्स मध्ये सी पहिल्यांदा येईल. 1 2 3 4 5 आणि 6 या पद्धतीने असेल. त्यामुळे याचं करेक्ट आयुपीएसी नेम काय? 1 क्लोरो 2 4 डाय नायट्रो बेन्झीन. 1 क्लोरो 2 4 डाय नायट्रो बेन्झीन. किंवा इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं स्पेशल नेम या स्ट्रक्चरला मिळत आहे. ॲनिलीन इज अ स्पेशल नेम टू दिस स्ट्रक्चर. आणि मग हे सबस्टिट्युएंट असणारे आहेत. कारण इथं तसं आपल्या लक्षात येईल की इथं तसं स्पेशल नेम या NO2 मुळे स्पेशल नेम किंवा Cl मुळे स्पेशल नेम की जे IUPACने ऍक्सेप्ट केलेलं आहे ते कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे इथं आपल्याला या पद्धतीनं विचार करावा लागतो. इथं हा पूर्ण वेगळा विचार असणारा आहे. त्यामुळे याला नंबर 1 येईल. 1 2 3 4 5 6. सो 2 4 6 3 BR आहेत. सो 2 4 6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. दिस ॲनिलीन is a common name and which is taken as a parent. आणि ते ऍक्सेप्ट केले IUPAC ना. इकडं बघूया आता पुढं. इथंही तुमच्या लक्षामध्ये येईल की OH बेन्झीन रिंगला जोडलाय. सो इट दिस हायड्रॉक्सी बेन्झीन गिव्ह स्पेशल नेम टू द कंपाऊंड दॅट इज द फिनॉल. त्यामुळे राहिलेले हे सबस्टिट्युएंट असेल क्लोरो आणि नायट्रो. क्लोरो आहे आणि नायट्रो सी. त्यामुळे इकडून नंबरिंग द्या. याला नंबर कमी आला पाहिजे. 1 2 3 4. त्यामुळे करेक्ट IUPAC नेम काय झाला? 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल. कारण याला नाव फिनॉल आहे पहा. 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल. फिनॉल इज अ कॉमन नेम टेकन ॲज अ पॅरेंट. आता थोडासा त्यातलाच वेगळा भाग आहे की इथं अल्काइल आर दिलं बेन्झीन रिंग. जर समजा इथं आर नसेल तर C6H5 डॅश दिस इज नोन ॲज अ फिनाइल रॅडिकल किंवा फिनाइल ग्रुप असं म्हटलं जातं. आणि त्याला आर जोडलेला आहे. तो अल्काइल बेन्झीन तयार झाला. जर या अल्काइल बेन्झीन मध्ये इफ दिस इज कन्सिडर्ड ॲज अ साइड चेन, अल्काइल साइड चेन मस्ट कंटेन ॲटलिस्ट 1 कार्बन. म्हणजे किमान 1 कार्बन तर असायला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्तही असतील, पण किमान 1 तरी कार्बन असेल तर त्यावेळेस त्याचं नाव काय द्यायचं आहे बघा. इथं इथं 1 कार्बन ॲटम हा अल्काइल ग्रुप आहे. याचं नाव आहे मिथाइल बेन्झीन. मिथाइल बेन्झीन. टोलिन. दिस नेम इज ऑल्सो ऍक्सेप्टेड बाय IUPAC. इथं पहा हा टर्शरी ब्युटाइल ग्रुप आहे. बेन्झीन रिंगला जोडलेला आहे. सो नेम इज टर्शरी ब्युटाइल बेन्झीन. टर्शरी ब्युटाइल बेन्झीन हे त्याचं नाव असणार आहे. म्हणजे हा जो आर असेल तो या दोन्हीपैकी किंवा कोणताही असू शकेल, परंतु तो विचारात घेताना हा सबस्टिट्युएंट असेल आणि हा जो असणार आहे बेन्झीन रिंग इज कन्सिडर्ड ॲज अ पॅरेंट. हे नावावरून तुमच्या लक्षामध्ये येईल. पण आता हे पहा, यापूर्वी झालेलं आहे त्यावरून तुम्हाला पटकन लक्षामध्ये येईल की बेन्झीन रिंग contains 6 carbon atoms and it is attached to alkyl side chain which contain 1 2 3 4 5 6 7 carbon atoms. म्हणजे if benzene ring contain less carbon than the alkyl side chain, then the alkyl side chain is considered as a parent and benzene ring is considered as a substituent. At that time it is named as a phenyl. तो फिनाइल सबस्टिट्युएंट किंवा ग्रुप असणारा आहे. हा रूल यापूर्वी झालेला आहे. म्हणजे इथं बेन्झीन रिंग पेक्षा अल्काइल साइड चेन मधल्या कार्बनची संख्या जर जास्त असेल तर हा फिनाइल किंवा हा बेन्झीन रिंग जी आहे ती सबस्टिट्युएंट म्हणून वापरामध्ये आणायची आहे. नाव बघा आता. हा फिनाइल सबस्टिट्युएंट अल्केन आहे. 1 2 पोझिशन लाईन 1 2 3 4 5 6 7. सो 2 फिनाइल हेप्टेन. 7 कार्बन हेप्टेन सेकंड कार्बन ॲटम और फिनाइल आहे. त्यामुळे 2 फिनाइल हेप्टेन इज द करेक्ट IUPAC नेम. नाउ सी नेक्स्ट वन. आता इथं तुमच्या लक्षात येईल की बेन्झीन रिंग मध्ये 6 कार्बन अँड इट इज अटॅच टू
अल्काइल साइड चेन विच ऑल्सो कंटेन सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. ज्यावेळी एकसारखी तेवढीच संख्या असेल, जेवढी बेन्झीन रिंग मध्ये तेवढीच साइड चेन मध्ये असेल, तर त्यावेळेस साइड चेन इज कन्सिडर्ड ॲज अ सबस्टेंट अँड बेन्झीन रिंग इज ऑर रिंग इज कन्सिडर्ड ॲज अ पॅरेंट. हा रूल यापूर्वी आपल्याला झालेला आहे. इथं बघा 6 कार्बन ॲटम्स आहेत, त्यामुळे हेक्झेन वरून हेक्साइल, हेक्झेन वरून ए ने रिप्लेस बाय वायल, तो सबस्टेंट आहे. आणि तसंच बेन्झीन हा पॅरेंट असेल, त्यामुळे करेक्ट आययुपीएसी नेम हेक्झिल बेन्झीन असणार आहे. पुढं, इफ फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट in the side chain of the benzene ring in both the system common and IUPAC, they are named as a phenyl derivatives of corresponding aliphatic compounds. म्हणजे हाही रूल यापूर्वी झालेला आहे. जर रिंग आहे आणि त्या रिंगला जोडलेली जी साइड चेन आहे, त्या साइड चेन मध्ये जर एखादा फंक्शनल ग्रुप असेल, एक असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्यावेळेस जी रिंग असणार आहे त्या रिंग मधली कार्बनची संख्या मग कितीही असू द्या, तो त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणूनच कन्सिडर केला जाईल. म्हणजे तो सबस्टिट्युएंट असेल, म्हणजे कन्सिडर्ड ॲज म्हटलंय पहा फिनाइल डेरिव्हेटिव्ह, म्हणजे तो सबस्टिट्युएंट म्हणूनच, म्हणजे बेन्झीन रिंग इथं ही फिनाइल रिंग किंवा फिनाइल ग्रुप म्हणून तो सबस्टिट्युएंट म्हणूनच वापरामध्ये येणारा आहे. इथं पाहता हे पहिलं स्ट्रक्चर जर पाहिलं तर Cl हा फंक्शन ग्रुप आहे. यामध्ये कार्बन पहा एक आणि बेन्झीन रिंग हा सबस्टिट्युएंट झाला 1 2 3. हा नाव देताना हे 3 कार्बन प्रोपेन, 3 वर फिनाइल आहे आणि कार्बन 1 ला Cl जोडलाय, त्यामुळे याचं करेक्ट आययुपीएसी नेम 1 क्लोरो 3 फिनाइल प्रोपेन, 1 क्लोरो 3 फिनाइल प्रोपेन. सी नेक्स्ट वन, OH इज अ फंक्शनल ग्रुप. आणि इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं पाहिल्यानंतर एक हा सबस्टेंट झाला 1 2 3, 3 कार्बन ॲटमवर फिनाइल रिंग आहे आणि हा फंक्शनल ग्रुप आहे. आता इथल्यासारखं नाव इथं येणार नाही, लक्षात घ्या, कारण फंक्शनल ग्रुपचा अभ्यास तुम्ही केलाय. Cl हा सबस्टिट्युएंट म्हणून वापरायचा आहे, पण OH हा सबस्टिट्युएंट पण आहे, म्हणजे प्रेफिक्स पण आहे आणि तो सफिक्स पण असणारा आहे. त्यामुळे तो इथं आपण सफिक्स वापरतोय. 3 कार्बन प्रोपेन, फंक्शनल ग्रुप OL आहे, त्यामुळं ए रिप्लेस बाय OL प्रोपॅनॉल तयार होईल आणि 3 कार्बन ॲटम सबस्टिट्युएंट आहे. सो करेक्ट आययुपीएसी नेम इज 3 फिनाइल प्रोपेन, मधला ई काढला 1 OL, फर्स्ट कार्बन ॲटमवर OH आहे. किंवा कॉमन नेम देताना गॅमा फिनाइल प्रोपाइल अल्कोहोल, CH3 CH2 CH2 OH ला प्रोपाइल अल्कोहोल म्हटलं जातं आणि अल्फा बीटा गॅमा पोझिशनला फिनाइल रिंग आहे, त्यामुळं गॅमा फिनाइल प्रोपाइल अल्कोहोल इज द कॉमन नेम. नाउ सी नेक्स्ट स्ट्रक्चर, फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O आहे, कीटोन हा सबस्टिट्युएंट आहे, याला 1 नंबर येईल 2 3, बरोबर आहे. त्यामुळं याचं नाव काय असणार आहे, फर्स्ट कार्बन ॲटमला फिनाइल आहे आणि पहिल्याच कार्बन ॲटमला हा CO ग्रुप आहे, त्यामुळे याचं करेक्ट आययुपीएसी नेम आहे 1 फिनाइल, 3 कार्बन म्हणून प्रोपेन, ए रिप्लेस बाय ONE, बट यू हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ ONE. हाही रूल तुमचा झालेला आहे, 1 फिनाइल प्रोपेन 1 ONE. म्हणजे या पद्धतीनं ही नावं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत असं मला वाटतंय. मला वाटतं यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या असतील. नॉमेनक्लेचर हे जे असणार आहे ते शेवटचं नॉमेनक्लेचर आहे. 6 एकूण व्हिडिओज आपण, हे 6वा व्हिडिओ नॉमेनक्लेचर असणार आहे की जेणेकरून तुमच्या सगळ्या क्लॅरिटी त्याच्यामध्ये व्हाव्यात ही अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.